खरं तर महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये राज्यसभांच्या ज्यांच्या निवडणुका ज्या आहेत, ज्यांची टर्म संपली आहे, अशा महाराष्ट्रामध्ये 7 जागा ज्या आहेत त्या रिक्त झालेल्या आहेत आणि त्यांच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत. त्यामुळे या 7 जागांसाठी जवळजवळ असणारी महाराष्ट्रामधली परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र कोर टीमची आणि प्रमुख नेत्यांची सर्वांची बैठक 24 तारखेला वर्षा या निवासस्थानी झाली होती आणि या बैठकीमध्ये अनेक नावांच्या चर्चा झाल्या आणि या नावांच्या चर्चा झाल्यानंतर प्रथा आणि परंपरेप्रमाणे ती सर्व नावं आणि त्या नावांच्या संदर्भामध्ये असणारा अहवाल हा केंद्रीय नेतृत्वाकडे सुपूर्द करावा, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे सुपूर्द करावा अशा प्रथा आहेत. आणि त्या प्रथेप्रमाणे फार नावं मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक आहेत आणि त्यामुळे सर्व नावं जी होती त्या सर्व नावांचा तक्ता माहितीसकट आज आम्ही केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय कार्यालय यांच्याकडे आज सुपूर्द केलेला आहे. लवकरच पार्लमेंटरी बोर्डाची त्या संदर्भात बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर जो निर्णय होईल तो निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला कळवला जाईल आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज आणि या संदर्भामध्ये जे काही निर्णय असतील ते निर्णय हे आम्ही उमेदवारांना आणि इतरांनाही हे कळवण्याचं ठरवलं. खरं तर या सर्व गोष्टी अतिशय गोपनीय असतात, ते सांगणं उचित नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या आमच्या असणाऱ्या कोर टीमच्या माध्यमातून फार मोठ्या संख्येने इच्छुक आणि त्याचबरोबर राज्यसभेचे जुने नवीन अशा अनेक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मानसिकता आहे की त्यांना यामध्ये संधी मिळावी. त्यामुळे प्रत्येकाच्या असणारी भूमिका, त्यांना काम मिळावं, कशासाठी मिळावं आणि त्या संदर्भातले जो अहवाल असतो तो अहवाल आम्ही केंद्रीय नेतृत्वाकडे दिलेला आहे. एक प्रश्न असा आहे की 7 पैकी 1 जागा विरोधी पक्षाला मिळतील असं दिसतंय, पण तरी सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत झालेलं नाही. मग अशा परिस्थितीत भाजपची ताकद आहे की भाजप आणखीन 1 जागा सुद्धा निवडून आणू शकतो 5वी. मग तुम्हाला तेव्हा काय निर्णय, त्या बाबतीत तुम्ही काय विचार केला? फक्त 4 जागांसाठी नावं पाठवली आहेत की 5 जागांसाठी पाठवली? खरं तर आम्ही नावं जी पाठवली आहेत ती फार मोठ्या संख्येने इच्छुक असल्यामुळे आम्हाला क्रमवारीप्रमाणे ती नावं जी आहेत, किती उमेदवार आहेत किंवा उमेदवारांचे अर्ज भरायचे आहेत ते त्यावेळेला सांगितलं जातील आणि त्यामुळे आज सांगणं उचित नाही की आम्ही किती उमेदवार भरणार आहोत किंवा किती उमेदवारांसाठी करणार आहोत, ते आज सांगणं उचित नाही. परंतु भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने या सर्व विषयामध्ये उतरेल. महायुतीसुद्धा पूर्ण ताकदीने या सगळ्या विषयाचं लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांना आम्हाला आवश्यक असणारे सर्व ज्या जागा आहेत त्या जागा आम्ही 100% जिंकू शकतो याची खात्री आहे. सर, एक घर एक पद असं भाजपने तत्व ठेवलं होतं गेल्या काही दिवसामध्ये. हेच तत्व या राज्यसभा निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळेल का? खरं तर आपल्याला मी तेच सांगेन
की भारतीय जनता पार्टी पार्लमेंटरी बोर्ड जे आहे, पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातली जे निर्णय जे आहेत ते निर्णय आमच्यापर्यंत पोचवत असतो. भारतीय जनता पार्टी वैचारिकदृष्ट्या जे निर्णय हे पार्टी म्हणून जे सांगितले जातात त्या निर्णयाच्या दिशेने पार्टी आणि पार्टीचे असणारे कार्यकर्ते हे जात असतात. कोणत्याही विषयाला काही थंब रूल्स असे असणं किंवा नसणं या सगळ्या गोष्टी पार्टीचे वरिष्ठांच्या माध्यमातून ठरवल्या जातात. त्यामुळे वरिष्ठ जे सांगतील त्या दिशेने आम्ही या निर्णयाकडे साधारणतः केंद्रीय निवडणूक समितीची बैठक कधीपर्यंत अपेक्षित आहे? कारण तुमच्या त्याच बैठकीमध्ये सगळ्या नावांवरती अंतिम शिक्कामोर्तब होता. 2 तारखेला ती बैठक होणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे 2 तारखेला त्यांची बैठक झाली की हा निर्णय जो आहे तो निर्णय हा आमच्यापर्यंत पोचवला जाईल. सर्व उमेदवार भाजपचे जे महाराष्ट्रातील असतील ते महाराष्ट्रातीलच असतील की एखादा बाहेरच्या राज्यातील उमेदवाराला देखील महाराष्ट्रातून संधी दिली जाऊ शकते? या संदर्भामध्ये मी जसं सुरुवातीच्या काळातच सांगितलं की भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय नेतृत्व, पार्लमेंटरी बोर्ड राष्ट्रीय हे ज्या संदर्भातले जे निर्णय सांगतो त्याचं इम्प्लिमेंटेशन भारतीय जनता पार्टी प्रदेश हे करत असतं. त्यामुळे आम्ही जो निर्णय भारतीय जनता पार्टी पार्लमेंटरी बोर्ड याच्या माध्यमातून आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी यांच्या माध्यमातून जो निर्णय आमच्यापर्यंत पोचेल त्या निर्णयाच्या दिशेने आम्ही पावलं उचलू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.